नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस आनंदमय आणि भरभराटीचा जाओ अशीच स्वामी चरणी प्रार्थना करते. तर आज बघा बाहेर किती फुलं आलेली आहे माझ्या जास्वंदाच्या झाडाला. आणि हे बघा गुलाबी रंगाचं कृष्णकमळ आहे, जे ना मी इथे थोडीशी ही जी टाईल आहे ना, टाईल फुटलेली होती, त्यामध्ये थोडंसं माती आणि कंपोस्ट रेती मिक्स करून ती वेल लावलेली आहे. तर बघा किती लांब झाली आहे ही वेल. सुंदर आहे, खूप सुंदर आहे. एकदा त्याला वाढ लागली ना तर ती भरभर वाढते. माझ्या बागेमध्ये मी काही भाज्यासुद्धा लावलेल्या आहे. ही मिरची आहे, छान ग्रो करत आहे. आणखी पालेभाज्यासुद्धा लावलेल्या आहे, पण पावसामुळं काही सडलेत, काही राहिलेले आहेत आणि काही निघत आहेत. माझ्या बागेमध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीच्या वेली आहेत, झाडंसुद्धा आहेत. हे बघा माझ्या लहान्या मुलांनी सकाळी तो स्कूलमध्ये जात असताना फ्रेंडशिप बँड जे बाप्पासाठी ठेवतो म्हणून देवघरात आला आणि देवासाठी एक फ्रेंडशिप बँड ठेवलेली आहे. किती निरागस असतात मुलं बघा. आता माझी डीप क्लिनिंग चालू झालेली आहे देवाऱ्याची. बघा बेस्ट फ्रेंड. आता आपण आपल्या मंदिराची, आपल्या देवघराची डीप क्लिनिंग चालू करूया. इथे मी सर्वप्रथम तर पुसून घेत आहे पूर्ण ओल्या कपड्यांनी मंदिर. जेवढं आपल्याकडून डीप क्लीन होतं तेवढं करायला पाहिजे. हे पांढरं असल्यामुळे ह्याला सतत ओल्या कपड्याने पुसत राहावं लागते, तरच ते छान राहतं. तर इथे मी आता पायरीनुसार मांडणी सुरू केलेली आहे. तर ही जी पायरी आहे ना, ही मीच माझ्या हाताने बनवलेली आहे. ही पायरी पहिली आणि ही दुसरी पायरी ह्या ना प्लायवूडच्या बनवलेल्या आहेत. घरीच कट केलेल्या आहे, घरीच बनवलेल्या आहेत ह्या सगळ्या. आणि हे वस्त्रसुद्धा मी घरीच बनवलेले आहेत. सुती कापड होते आणि त्याला ना अशी बॉर्डर मी लावलेली आहे. बघा किती सुंदर दिसेल. जर तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असणार की ही मी कशी बनवली, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ नक्की शेअर करणार. आता पायरीनुसार आपण छान त्यावर वस्त्र टाकून घेऊयात. बघा सुंदर बनवलेले वस्त्र किती सुंदर दिसत आहेत. घरी आपण बनवायला पाहिजे. जर आपल्याला येत असेल ना काही बनवता, तर बनवायला हरकत नाही. आपल्याकडून जर होत नसेल ना तर ठीक आहे, आपण मार्केटमध्ये जाऊन विकतचे वस्त्र आणू शकतो. पण जर आपल्याला बनवता येत असेल तर काय हरकत आहे, आपण बनवायला घरीच. किती सुंदर सुंदर आपल्याला बनवता येतात. ज्यांचं होत नाही त्यांनी विकत घ्यायला पाहिजे, पण ज्यांचं होतं ना त्यांनी ह्या गोष्टी घरीच करायला पाहिजे. त्याच गोष्टी आपले मुलं आपल्याला बघून शिकतात. त्यांना पण अशा छोट्या छोट्या गोष्टींची घरी छोट्या छोट्या गोष्टी बनवायची सवय लागते. आपल्याकडूनच त्या छोट्या छोट्या गोष्टी आपले मुलं शिकत असतात. इथे बघा माझा देवारा कसा दिसतो सांगाल मला कमेंट सेक्शनमध्ये. बघा वस्त्र किती सुंदर दिसतं आहे. एकदम चकचकीत पांढरं शुभ्र आणि त्यावर असा लाल कलरचा हा वस्त्र काय सुंदर दिसतो आहे. हे बघा माझ्या बागेमधले विड्याचे पानं. हे जे विड्याचे पानं आहे ना, हे छान असे मोठे आहेत. त्याचे पानं बघा काय मोठे आहेत. मी ना मुद्दाम विड्याचे पानं माझ्या बागेमध्ये लावलेले आहे, कारण मला विड्याचे पानं खायला खूप आवडतात. पावसामुळे ना काही पानं थोडे खराब झालेले आहे, काही चांगले आहेत. तर म्हटलं कळसासाठी मी इथूनच विड्याचे पानं घेऊन जाते, म्हणून मी बाहेर आलेली आणि पानं घेऊन जाते असा विचारच करत होती. पण ना त्या विड्याच्या पानांना बघतच राहावंसं वाटत होतं. इतके सुंदर, खूप पावसाने भिजलेले ते पानं इतके सुंदर दिसत होते की बघावंसंच वाटत होतं.
चला, हा पहिला पान तोडला. घरात जाऊन याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं लागणार, कारण पावसामुळे ह्यावरनं थोडी माती अशी उडालेली आहे. चवीला पण इतके छान लागतात ना हे पानं घरचे. इथे 2 पानाच्या वेली आहेत, छोटी आणि मोठी, दोन्ही एकत्रच लावलेली आहे मी. छोटे पानसुद्धा खूप चविष्ट लागतात खायला. घरीच आपण कात, चुना, सूप, सुपारी, गुलकंद त्यात टाकून खूप छान लागतात ते पानं. नंतर हे बघा, बाजूलाच एक आंब्याचं झाड आहे. आमच्या बाजूला शेजारच्या काकू आहे, त्यांच्या घरी हे आंब्याचं झाड आहे. त्याचेसुद्धा पानं मला तोडता आले असते, पण वर जाऊन कधी तोडून आणू ते पानं, म्हणून मी विड्याचेच पानं घेतले. तर बघा, आता आपण सुरुवात करूया पहिल्या पायरीची. पहिल्या पायरीवर मी स्वामींना विराजमान करते. हा स्वामींचा सुंदर असा फोटो आहे माझ्याकडे, ज्याला अष्टगंधाने, चंदनाने मी छान माळ करून घेतलेली आहे, छान सजवून घेतलेलं आहे. आता आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे. सुरुवातीला पायरीनुसार मला देवांची मांडणी, देव्हाऱ्यामध्ये देवाची मांडणी इतकी परफेक्ट नाही जमत, पण मी करण्याचं ट्राय केलेलं आहे. बघा, जोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी कळणार नाही, समजणार नाही. त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला काढावी लागणार. थोडी थोडी माहिती जमवून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आपण ह्या गोष्टी शिकलो तर आपली पुढची पिढी ह्या गोष्टी शिकणार ना, म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजे. ज्या दिवशीपासून मी स्वामी सेवेमध्ये आलेली आहे तेव्हापासून मला ह्या गोष्टींचा खूप छंद लागलेला आहे. बघा, माझ्या देवाऱ्यामध्ये तुम्हाला 2 अशा सुंदर मूर्त्या दिसत असतील. त्या आहेत अंबाबाई आईची आणि दुसरी आहे भवानी आईची. ह्या दोन्ही मूर्त्या मी माझ्या हाताने बनवलेल्या आहेत. जर तुम्हाला त्या मूर्त्यांचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असणार की मी त्या मूर्त्या कशा बनवल्या आहेत, काय बनवल्या आहेत, तर नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल. मी नक्की त्यांचा एक डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार. दिसायला खूप सुंदर आहे, पण माझ्याकडून चुकून तो व्हिडिओ शूट झालाच नाही. मी त्यांचासुद्धा डिटेल व्हिडिओ केलेला होता, पण ते शूट झालंच नाही. हे असे वस्त्र मी जमा करून ठेवत असते आणि त्याला बॉर्डर लावून छान छान देवांसाठी वस्त्र बनवत असते. आता माझी स्वामींची माळ सुरू झालेली आहे, त्यांच्या नामस्मरणाची. माळी संपल्यानंतर मग मी स्वामींचे 3 अध्याय पूर्ण करते.
इथे बघा, जी सकाळी माझ्या लहान मुलाने ही जी फ्रेंडशिप बँड देवासमोर ठेवली होती ती आता मी स्वामींना अर्पण करते. माझ्या या निरागस मुलाची भेट तुम्ही स्वीकारावी हीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. यानंतर आता तुम्हाला माहितीच आहे, आता श्रावण महिना सुरू होणार आहे. तर श्रावण महिना म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या सणांची सुरुवात करणारा महिना असतो. तर श्रावण महिना सुरू होण्या अगोदरचा जो दिवस असतो त्या दिवशी दीप अमावस्या आपण साजरी करतो. तर त्या दिवशी आपण आपल्या घरामधल्या सगळ्या दिव्यांना काढून त्यांना प्रज्वलित करून त्यांची पूजा करतो, अर्चना करतो आणि छान तो दिवस आपण प्रकाशमयी साजरा करतो. तर उद्याला माझा दुसरा नवीन असा दीप अमावस्येचा व्हिडिओ मी उद्याला टाकणार आहे. तर तुम्ही पाहायला विसरू नका आणि माझ्या या व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मी नवीन व्हिडिओ आता तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चला, श्री स्वामी समर्थ.